दारूच्या नशेत महिलेला आधी मारहाण केली आहे, शिवीगाळ केली, नंतर थेट महिलेचं घर पेटवल्याची धक्कादायक घटना बोरिवली पश्चिमेतील गोराई भागात घडलेली आहे। या घटनेचा व्हिडिओ समोर आल्याने परिसरामध्ये एकच खळबळ उडाली आहे। महिलेचं घर पेटवणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे। आरोपी रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। आरोपीला बोरिवली पोलिसांनी कोर्टात हजर केलं आणि न्यायालयाने आरोपीला पोलीस कोठडी सुनावली आहे। 31 तारखेला रात्रीच्या वेळेला याची फिर्यादी देऊन पोलीस स्टेशनला तक्रार दिली होती की जो या गुन्ह्यात जो अटक आरोपी आहे विशाल सुनील उदमले हा विनाकारण तिच्या घराजवळ आला, तिथे तिला शिवीगाळ केली, त्याला त्यांनी हाताची चपटी निवडून मारहाण केली होती। जेव्हा ते हॉस्पिटलला गेली म्हणजे उपचारासाठी, त्या दरम्यान तिला ते एखाद्या मैत्रिणीने फोन करून सांगितलं की याच्यात जो आरोपी आहे विशाल यांनी त्याच्या घराच्या याला पडद्याला वगैरे आग लागलेली आहे। त्याच्यानुसार अशा स्वरूपाचं आपण BNS 1951 115 2 336 326 131 नुसार बोरिवली पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। हा जो आरोपी आहे हा रेकॉर्डवरचा आहे। याच्यापूर्वी 2 वेळा तडीपारची देखील कारवाई करण्यात आलेली आहे। काल त्याला आपण ह्या गुन्ह्यात आपण अटक केलेली आहे। आज त्याला माननीय न्यायालयात हजर केलेलं होतं, तर त्याला 4 तारखेपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आलेली आहे। तर आपण तपासामध्ये त्याचा जो काही हेतू आहे तो आपण निष्पन्न करण्याचा प्रयत्न करीत आहोत। त्याच्यावरती बोरिवली पोलीस स्टेशन, मालाड पोलीस स्टेशन आणि MHB पोलीस स्टेशनला आतापर्यंत एकूण 10 गुन्हे दाखल आहेत। त्याच्यावरती यापूर्वी त्याच्यावर 2 वेळा आपण तडीपारची देखील कारवाई करण्यात आलेली आहे। रेकॉर्डवरचा गुन्हेगार आहे। तर ज्या पद्धतीने आरोपीने घर जाळण्याचा प्रयत्न केलेला आहे, त्यांनी जे पेट्रोल आणलेलं आहे, त्याचा जो लहान मुलगा आहे हे नेमकं एकूण रेखी करून करण्यात आलेलं आहे का की वाद घालण्याचा उद्देश आलाच होता? नाही, आता जो आहे आज त्याला PC मिळाली, 2 दिवस पोलीस कोठडी मिळालेली आहे 4 तारखेपर्यंत। त्याच्यामुळे आपण ते निष्पन्न करण्याचा प्रयत्न करीत आहोत। त्याचा हा उद्देश काय आहे आणि त्यांनी काय केलेलं आहे ते आपण तपासात उघडकीस आणण्याचा प्रयत्न करीत आहोत। तर तपासात असं काही निष्पन्न झालेलं काय की जुन्या वादावरून किंवा काही हे वाद झालेला आहे का किंवा राग काढण्यात आलेला आहे का, असं काही? नाही, अजून तरी काय हे झालेलं नाही। प्राथमिक अवस्थेत तपास आहे। आपण आज त्याला कालच अटक केलेला आहे। आज पोलीस कोठडी 2 दिवस मिळालेली आहे, त्याच्यात आपण ते शोध घेण्याचं हे करू। सर, या प्रकरणात फिर्यादीच्या बाजूने कोणाला इजा झालेली आहे का, असं काही? नाही, इजा कोणाला नाही। फिर्यादीला फक्त थोडंसं पायाला ते काच लागलेली होती, ते उपचार चालू आहे, ते व्यवस्थित आहे, काय अजून कोणाला काही लागलेलं नाही। यासारख्या अन्य बातम्या बघण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।